मोर्चा काढणारे ओबीसींचे खरे शत्रू आहेत मनोज जरांगे पाटील। हा ओबीसींचा मोर्चा नसून विशिष्ट जातीचा मोर्चा आहे। ओबीसीच्या हिताशी यांना काही देणं घेणं नाही। ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत। मोर्चा काढणारे ओबीसींचे खरे शत्रू आहेत। आता जीव गेला तरी हरकत नाही, पण याला मत द्यायचं नाही। राजकीय स्वार्थासाठी यांचे मोर्चे आहेत। काय ताकद आहे जीआर रद्द करायची, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत। आणखीन काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील पाहूयात। नाही, ते ओबीसीचा मोर्चा नाहीये, ते ओबीसीचा मोर्चा नाही, ते विशिष्ट जातीचा मोर्चा आहे। त्यात विशिष्ट जातीचे तुम्हाला लोक दिसतील आता, त्यामुळे तो ओबीसीचा मोर्चा नाही। आणि ओबीसीच्या हिताचं यांना काय देणं घेणं पण नाही। इथून पाठीमागच यांनी कधी ओबीसीचं कल्याण होऊ दिलेलं नाही। ज्या ओबीसीचं 32% आरक्षण होतं हे यांनीच वेगळं केलं आणि गोरगरिबांचे लेकरं 32% जागा घेतल्या असत्या शिक्षणातल्या, नोकरीतल्या, तर यांनी त्यांनाच घास खाऊ दिलेला नाही। त्यामुळे तो ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत, हे ओबीसींचे खरे शत्रू आहेत मोर्चा काढणारे आजचे। त्यामुळे ते ओबीसीचा मोर्चा नाही। दादा, यामध्ये भुजबळांनी सकाळी असं म्हटले की भुजबळांचा तुम्हाला इतिहास माहित नाही, असं तुम्हाला उद्देशून म्हटले। जाई घुरट ते आली बाबा, तो घुरट चल, तो इतिहास तिकडे सांग कोणाला तरी, आम्हाला नको सांगू इतिहासावाला। भुजबळांसोबत अनेक नेते जे आहेत ते ओबीसीचे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, कळलं ना? आता आम्ही बघतोच ना कोण कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत। मराठा समाजाचे डोळे उघडतील। ज्याला मोठं केलं तोच आपल्या लेकरांचा वाटोळ करायसाठी आता मोर्चात सहभागी होतोय, हेही कळणं खूप गरजेचं आहे। कारण मराठा समाज माझा खूप दयाळू मायाळू आहे। त्यांच्या लक्षात येईल की आपल्या लेकरा बाळांचं वाटोळ करायला हा पुढं होता, आता याला राजकीय करिअर द्यायचा नाही। आता इथून पुढं जीव गेला तरी हरकत नाही, पण याला मात्र मत द्यायचं। मराठी बघणार येतात व्यासपीठावर कोण कोण आहे। दादा, हा मुळात मोर्चा जो आहे तो मराठा समाजाचा जो जीआर आहे तो रद्द करावा अशी मूळ मागणी जी आहे ती या मोर्चा कोणाच्या बापाची टप्पर नाही, ते रद्द करायचा। कोण करता बघतो ना आम्ही, रद्द करते काय रद्द करते ते राजकीय स्वार्थासाठी यांचे हे मोर्चे येतं। यांना राजकीय फायदा उचलायचा गोरगरीब ओबीसींचा, याच्यासाठी सुरू आहे। यांना ओबीसींचं नाही देणं घेणं। आपण जर बघितलं तर या मोर्चाच्या माध्यमातून जर सरकारवर दबाव आला आणि जीआर रद्द झाला तर काय कशा पद्धतीने काय ताकद हे रद्द करायची, काय दबाव येतोय एका विशिष्ट जातीच्या लोकांवर? ठीक आहे।